नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत जुळून आल्या रेशीमगाठी या कथेचा भाग 1. मेघना, ए मेघना, अगं झाला का ग डबा? आदित्यने आवाज दिला. मेघनाने स्वयंपाकघरातूनच उत्तर दिलं, हो झालंच आहे, आले. मेघनाचा आवाज ऐकून आदित्य स्वयंपाकघरात आला. तिच्याकडे एकटक तो बघतच बसला. मेघना अगदी मन लावून त्याचा डबा भरत होती. एका हाताने चेहऱ्यावर आलेला घाम पुसत दुसरीकडे ती काम करत होती. आदित्यला तिची अवस्था पाहवत नव्हती. तो तिच्याजवळ गेला आणि त्याच्या रुमालाने घाम पुसू लागला. तेव्हा मेघना कावरी बावरी होऊन त्याच्याकडे पाहायला लागली. तिची अस्वस्थता बघून आदित्य म्हणाला, डबा? यावरती भानावर येऊन डबा देत म्हणाली, अहो नाश्ता तयार आहे, तो तर आधी खाऊन घ्या, मग ऑफिसला जा. हसत हसत तो नाश्ता करायला बसला. 6 महिने झाले आमच्या लग्नाला, पण म्हणावी तशी अशी ती अजून मोकळेपणाने माझ्याशी वागत नाही. आता मी काय करावे म्हणजे ती माझ्याशी आपलेपणाने वागेल? आदित्य मनातच विचार करायला लागला. या विचारातच त्याचा नाश्ता संपला आणि तसंच तिच्याकडे न बघताच आदित्य निघून गेला. तो असं न बघता न बोलता गेल्यामुळे मेघना विचार करू लागली, आपलं काही चुकलं का? ते किती विचार करतात आपला. पण मी आता ते रागवले असतील का? आता मी काय करायला पाहिजे म्हणजे ते राग विसरतील? ती विचारात इतकी हरवली होती की सासूबाई तिच्याजवळ येऊन बसल्या तरी तिला कळले नाही. तर ही मेघना, आपल्या कथेची नायिका, साधारणतः 20 वर्षांची, घरात सगळ्यात मोठी, घरच्या परिस्थितीमुळे लवकर लग्न झालेलं, त्यामुळे प्रेम याच्याशी अनभिज्ञ. संसार करणे म्हणजे फक्त नवरा, सासू सासरे यांची कामे करणे व ते सांगतील तेवढंच ऐकायचं, हेच आईचे संस्कार. लहानपणापासून आईला पण तसेच वागताना पाहत असलेली ती आणि हे बघतच मोठी झालेली, त्यामुळे लग्न झाल्यानंतर ती घाबरूनच वावरत असे. शिक्षण बीकॉम झालेलं, मैत्रीण पण एकच, तिच्याशी ही घरची परिस्थिती अशीच, त्यामुळे प्रेम याही बाबतीत ती पण अनभिज्ञ. या उलट कथेचा नायक आदित्य, एमकॉम झालेला, साधारण 26 वर्षाचा, शहरात राहिलेला. शहरातील असल्या कारणाने घरातील वातावरण पण खेळीमेळीचे. आईने लग्नाच्या आधीच त्याला सांगितले होते की गावात राहणारी असल्या कारणाने तिला तुमच्यासारखं बोलणं वागणं, प्रेम याची कल्पना नसणार आहे, तर तुलाच तिला शिकवावे लागणार. त्याप्रमाणे तो लग्नानंतर कायमच प्रयत्न करत राहतो, पण त्याच्या प्रयत्नांना अजूनही यश आलेले नव्हते. विचारात गढून गेलेल्या मेघनाला सासूबाई हलवून म्हणाल्या, अगं काय ग, कसला विचार करते एवढा? काही झालंय का? आदित्य बोलला का काही? मेघना म्हणाली, काही नाही हो आई, आज ना हे न बोलताच निघून गेले. माझ्यावर रागवले असतील का? अगं पण तो का रागवेल? तू काही केलेस का? की काही बोलले आहेस? सासूबाई तिच्याकडे बघून म्हणाल्या. ती पटकन म्हणाली, मी काहीच नाही बोलले, पण मी. तिच्या एकदम लक्षात आल्यावर ती नजर खाली करून शांत बसली आणि मनातल्या मनात डोक्यावर टपली मारून घेतली. आपण आईंसमोर आता काय बोलत होतो हे आठवलं तशी ती हळूच हसू लागली. तिची चाललेली गडबड बघता सासूबाई म्हणाल्या, मेघना, तू बस इथे, मी आपल्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते. मेघना पटकन उठत म्हणाली, अहो आई, मी आणते, तुम्ही बसा. खाष्ट सासू असल्यासारख्या आवाजात त्या म्हणाल्या, मी सांगितले तेवढंच ऐकायचे. तुला आईने सांगितलंय ना सासूचं ऐकायचं असते, मग. हे थोडं मोठ्या आवाजात बोलल्यामुळे ती गप्प जागेवर बसली आणि तिच्या सासूबाई स्वयंपाकघरात गेल्या. ती परत विचारात गुंतली. सासू चहा घेऊन यायला आणि सासरे यायला एकच वेळ झाली. सासरे म्हणाले, सुनबाई, आज दिवस पश्चिमेला उगवला वाटतं. आज साक्षात सासूबाईंच्या हातचा चहा. अहो बाबा, काही काय बोलताय? आई रागवतील तुमच्यावर. आत्ताच माझ्यावर रागवल्यात, मेघना म्हणाली. अगं मी काय घाबरत नाही तुझ्या सासूला. मेघनाचे सासरे बोलले तसे सासूबाईंनी डोळे मोठे करून पाहिले आणि तिचे सासरे हळूच गालात हसले. सगळ्यांसमोर सासूबाई नाश्त्याची प्लेट देऊन खुर्चीवर येऊन बसल्या. असंच हसत खेळत त्यांचा नाश्ता देखील झाला. मेघनाचे सासरे खोलीत निघून गेले आणि सासूबाई तिच्याबरोबर स्वयंपाकघरात गेल्या. आवरता आवरता त्यांच्या गप्पा चालू झाल्या पुन्हा.
इकडे आदित्य ऑफिसमध्ये पोहोचला खरा, पण त्याच्या डोक्यातून विचार काही केला जात नव्हता. तो त्याच्या टेबलवर बसून काम करायला सुरुवात करतो देखील, पण त्याचं कामात लक्षच नसतं. तेवढ्यात अमोल, त्याचा मित्र, त्याला आवाज देत येतो, पण आदित्यचे लक्ष नव्हते. अमोल जोरात हाक मारतो तेव्हा तो भानावर येतो. काय रे, काय झालं? एवढा कसला विचार करतोय? अमोलने विचारले. अरे काही नाही, जरा बायकोचा विचार करतोय. बायकोचा म्हणजे? अमोल म्हणाला. आदित्य म्हणाला, अरे तुला माहित आहे ना, आमचं लग्न अरेंज मॅरेंज आहे. आता तर आमच्या लग्नाला 6 महिने झालेत, पण ती अजूनही मोकळ्यापणाने माझ्याशी बोलत नाही, वागत नाही. मी कसं वागू तेच कळत नाही, ज्यामुळे ती मनमोकळी होईल. आणि बोलता बोलता आदित्य पुन्हा एकदा विचार करायला लागला. इकडे स्वयंपाकघरातील आवरून झाल्यावर सासू सुना भाजी निवडण्यासाठी बागेतील सोफ्यावर येऊन बसल्या. सासूबाई तिला म्हणाल्या, काय ग, तुला मैत्रिणी आहेत की नाही? कधी फोन वगैरे येत नाही त्यांचा? हो आहेत ना, पण माझं एकटीच लग्न झालं आहे, तर त्या घाबरत असतील फोन करायला. मेघना म्हणाली. अगं मग तू करत जा. अगं मैत्रिणींशी बोलावं म्हणजे मन हलकं होतं. सासूबाई म्हणाल्या. हो आई, पण आमच्या गावाला असं नाही चालत. बाबा ओरडतात, उगच वायफळ गप्पा नाही मारायच्या म्हणून भीतीने करत नाही मी. पण आणि त्या पण, मेघना म्हणाली. सासूबाई म्हणाल्या, अगं मग माझ्याशी आदित्यशी बोलत जा. तू अजून म्हणावं तसं मोकळी वागत नाही. तुला आदित्य त्रास देतोय का? यावर पटकन मेघा म्हणाली, आई ते नाही त्रास देत, पण मी त्यांच्याशी बोलतच नाही जास्त. सासूबाई म्हणाल्या, अगं बाळा, असं करून कसं चालेल? तेवढ्यात सासूबाईंचा फोन वाजला. त्यांनी बघितलं तर आदित्यचा फोन होता. सासूबाई मेघनाकडे बघून म्हणाल्या, तुझ्या नवऱ्याला करमत नाही वाटतं. फोन उचलून सासूबाई बोलल्या, बोल आदित्य. आदित्यने विचारले, आई, मेघना जवळपास आहे का तुझ्या? यावर सासूबाई म्हणाल्या, हो, का रे, काय झालं? देव का तिच्याकडे? हे बोलताना सासूबाईंनी मेघनाला खुणेनेच विचारले, तुझा फोन कुठे? तिने पण खुणेने सांगितले की खोलीत आहे. तुम्ही बोला, मी भाजी ठेवून येते. मान हलवून होकार दिला सासूबाईंनी. अरे बोल ना, काय झालं? सासूबाईंनी पुन्हा एकदा विचारले. अगं आई, मी आज मेघनाला संध्याकाळी बाहेर घेऊन जाऊ का? आदित्यने विचारले. अरे जा घेऊन, मी तुला म्हणणारच होते. तिला थोडं बोलतं करायला हवं. तुम्ही येताना बाहेरच जेवून या. आणि अजून एक, तिला बाबांचा धाक होता घरी, त्यामुळे मैत्रिणींशी जास्त जवळीक नाहीये. तर तूच पुढाकार घे, सासूबाईंनी सांगितलं. हो, आज अमोलशी पण बोललो. तो पण मला हेच म्हणत होता की तू बोलायला सुरुवात कर, म्हणजे ती मोकळी होईल. बरं चल, ठेवतो, काम आहे. तिला सांग तेवढे तयार राहा म्हणून. बघू आज काय होतंय ते, आदित्य म्हणाला. तेवढ्यात मेघना सासूबाईंना हाका मारत आली. आई, चला जेवायला, बाबा पण आलेत. हो चल, सासूबाई म्हणाल्या. जेवण झाल्यावर मेघना सगळं आवरून खोलीत थोडं पडावं म्हणून आली. तिला सकाळचे आठवले आणि ती विचार करू लागली. आपण यांना फोन करून सॉरी म्हणावे का? फोन हातात घेतला, पण तिची हिंमत काही होईना. जाऊ दे, मेसेज करते. मनातल्या मनात चाललेल्या द्विधा मनस्थितीला शांत करून मेसेज केला आणि डोळे मिटून उत्तराची वाट बघत बसली. तेवढ्यात येऊ का असा आवाज आला, म्हणून तिने दाराकडे पाहिले तर सासूबाई आल्या होत्या. त्यांना बघून ती म्हणाली, अहो या ना आई, विचारताय काय? मी काय म्हणते मेघना, आज तू आणि आदित्य बाहेर फिरायला जाणार आहात हे सांगायला त्याचा फोन आला होता. तर तू आवरून ठेव आणि येताना बाहेरच जेवून या. तिने फक्त मान हलवली. आणि एक बाळा, कसं आहे ना, तू जर त्याच्याशी बोललीच नाही तर तुमच्यात संवाद होणार नाही. मग नातं फुलणारच नाही. तू बघतेस ना, मी आणि बाबा कसे आनंदाने एकमेकांची काळजी घेत, चेष्टा मस्करी करत, कधी भांडत एकत्र राहतो ते. हे असं नातं निर्माण करायला दोघांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे बाळा, थोडं बोलत जा. तू बघत आहेस ना, तो प्रयत्न तर करतोय. सासूबाईंच्या वाक्यावर तिला सकाळचा किस्सा आठवला आणि ती गालातल्या गालात हसू लागली.
सासूबाई तिचा चेहरा बघून हळूच खोलीतून बाहेर पडल्या. अचानक जोराचे वारं सुटल्याने खिडकीचा आवाज झाला आणि ती भानावर आली. संध्याकाळी चहा घेऊन झाल्यावर ती आवरायला आली आपल्या खोलीत. सगळे ड्रेस गादीवर पसरून प्रत्येक अंगाला लावून आरशात बघणं चालू होतं. लावला, काढला, हे किती वेळ झालं चालू होतं तिलाच ठाऊक. शी बाबा, एकही ड्रेस चांगला नाही. काय घालू? थांब, आता साडीच काढून बघते, असं म्हणून कपाटातून साड्या बाहेर काढल्या. परत तोच खेळ चालू झाला. ती एक एक साडी लावून बघत होती. तेवढ्यात तिने एक गुलाबी रंगाची, त्यावर आकाशी नाजूक फुलं दिसत होती. तिने ती लावून आरशात पाहिले तर ती खूप खुलून दिसत होती. हीच साडी नेसा तुम्ही, अगदी शोभून दिसेल तुमच्यावर. आदित्य दारात उभं राहून त्यांचा चाललेला खेळ बघून म्हणाला. अचानक आलेल्या आवाजाने मेघनाने मागे वळून पाहिले तर दारात आदित्य उभा. ती गोंधळून एकदा साडीकडे तर एकदा आदित्यकडे बघत होती. तो सरळ येऊन तिच्याकडे न बघता आवरायला निघून गेला. तो गेल्यावर ती विचार करू लागली. हेच बोलले ना की आपल्याला वास झाला. ताराचा आवाज आला आणि ती भानावर आली. गादीवरचा पसारा आवरायला लागली. आदित्य तिला म्हणाला, तुझं निवांत आवरून घे, मग आपण बाहेर जाऊया. तोपर्यंत मी चहा घेतो, तू ये आवरून. तिने मानेनच होकार दर्शविला. आदित्य आणि मेघनामध्ये होईल का मनमोकळा संवाद ऐकूया पुढील भागात. क्रमशः लेखिका सौ चित्रा महारा. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.